तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। ज्या वेळेला आपण YouTube मध्ये येतो, नवीन असतो, त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं माझा व्ह्यूज वाढावे, माझे सबस्क्रायबर वाढावे, माझा चॅनल पटकन ग्रो व्हावा, असं प्रत्येकाचं ध्येय असतं। जसं तुमचं होतं अगदी तसंच माझं सुद्धा होतं। पण आपण काय चुका करतो ते तुम्हाला सांगते। कसं होतं, आपल्याला असं वाटतं की आपले सबस्क्रायबर वाढले की आपले व्हिडिओ बघितले जातील आणि आपला वॉच टाइम कंप्लीट होईल आणि आपण पटकन YouTube मध्ये सक्सेस होऊ। म्हणून काय होतं, आपण व्हिडिओ तर बनवतो, थंबनेल ही छान देतो, व्यवस्थित आपलं काम चाललेलं असतं, पण कुठेतरी मनात आपल्याला डाऊट असतो की माझा चॅनल सक्सेस होणार नाही आणि दुसऱ्यांच्या चॅनलच्या किती व्ह्यूज वाढले तर माझ्या का वाढत नाहीत। म्हणून आपण काय करतो, दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करतो की मला सपोर्ट करा, मला सबस्क्राइब करा, माझे व्हिडिओ बघा, असं बरंच काय काय। आता माझ्या सुद्धा बऱ्याच व्हिडिओंना अशा कमेंट्स येत असतात, तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे, प्लीज तुम्ही अशा कमेंट करत असाल, मला किंवा दुसऱ्या कोणालाही करत असाल ना, तर आत्ताच थांबा, कारण यामुळे तुमचा चॅनल कधीच ग्रो होणार नाही, उलट तुमचा चॅनल लवकर सक्सेस होणार नाही। तुम्ही तुमच्या चॅनल सक्सेस होण्याला तुम्ही स्वतः कारणीभूत ठरू शकता, किंवा तुम्ही दुसऱ्यांना म्हणताय की मला सबस्क्राइब करा, मी तुम्हाला केलंय, असं बरंच आहे। बऱ्याच व्हिडिओ खाली मी बऱ्याच कमेंट पाहिलेल्या आहेत, ज्यांचे चॅनल आहेत ना ते एकमेकांना कमेंट करतायत, मी तुम्हाला सबस्क्राइब केलंय, तुम्ही मला करा। हे बघा काय होतं तुम्हाला सांगते, एक तर तुम्ही असंच म्हणताय ना, आणि मला एक सांगा, ते का तुम्हाला सबस्क्राइब करतील आणि का तुमचे व्हिडिओ बघतील? तुम्ही तर कोणी एकमेकांना ओळखत नाही। आता ठीक आहे, आपण तरी कुठे एकमेकांना ओळखतो, पण तुम्ही व्हिडिओ असे बनवा की लोक तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले पाहिजेत, आपोआप पोहोचले पाहिजेत, तुम्ही बोलवण्याची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे। आपण काय करतो, मला सबस्क्राइब करा, मला सपोर्ट करा असं म्हणत लोकांना भरपूर कमेंट करतो, लोक येतात व्हिडिओवर, थोडंसं क्लिक करतात, आपल्याला सबस्क्राइब पण करतात, त्यांना माहिती असतं एखादा व्हिडिओ आपला अपलोड झाला की क्लिक करतात, कमेंट करतात, व्हिडिओ अर्ध्यात सोडतात आणि निघून जातात। यामुळे आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन यूट्यूबवर खराब पडत असतं आणि यूट्यूबला असं वाटतं की यांच्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा नाहीये, म्हणून यांचे व्हिडिओ पुढे जात नाहीत किंवा लोक बघत नाहीत। म्हणजे थोडक्यात काय, आपलंच नुकसान होतं, कारण आपणच हे सबस्क्रायबर वाढवलेले असतात की तुम्ही मला सबस्क्राइब करा, मी तुम्हाला सपोर्ट करते। तुम्ही हा विचार करा, ज्या वेळेला तुम्हाला व्हिडिओ बनवता त्यावेळेला तुम्हाला एवढा वेळ भेटत नाही, मग दुसऱ्यांचे एवढ्या जणांना तुम्ही सबस्क्राइब केले, त्यांचे व्हिडिओ बघायला तुम्हाला कधी वेळ भेटणार? त्यामुळे प्लीज असं करत जाऊ नका, कारण गेल्या वेळेला पण मी या संदर्भात व्हिडिओ टाकलेला, पण तरी सुद्धा आता नवीन जसे सबस्क्रायबर ऍड होतील ना, त्यांना या गोष्टी माहिती नाहीत। म्हणून मी सांगते, तुम्हाला जर खरंच YouTube मध्ये सक्सेस व्हायचंय ना, तर एकतर छानसा थंबनेल लावा आणि जो कोणता विषय निवडताय ना, व्यवस्थित एडिटिंग करा, लोकांना व्यवस्थित माहिती सांगायचा प्रयत्न करा। पोस्ट असतात, त्या पोस्ट तुम्ही टाकू शकता, त्यामार्फत तुम्ही चॅनल तुमचा ग्रो करू शकता। पण मला सपोर्ट करा किंवा दुसऱ्या कोणाला सांगून तुमचा चॅनल नाही ग्रो होणार। अजून एक तुम्हाला सांगते, आता ठीक आहे, तुम्ही तुमचा चॅनल चालू केलाय, तर तुम्हाला तुमच्या घरातले, तुमचा मित्र परिवार, नातेवाईक, ते तुम्हाला किती साथ देतायत हो? ते बघतात का हो तुमचा चॅनल? मग हे दुसरे लोक कसे बघतील, ज्यांना आपण कधी ओळखत नाही, आपण कधी त्यांना मदत नाही करत, मग ते कसं आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मदत करतील? त्यामुळे प्लीज तुम्ही ना अशा कमेंट करूच नका, कारण आणि YouTube मध्ये पण हे आहे, हा रूल आहे की दुसऱ्याच्या चॅनलच्या खाली जाऊन कमेंट केल्यानंतर YouTube ते चॅनल पुढे पाठवत नाही, हा YouTubeचा रूल आहे। तुम्ही मोठमोठ्या युट्यूबरांचे सुद्धा व्हिडिओ बघा, त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जर एखाद्या युट्यूबरनं तुमच्या चॅनल बद्दल सांगितलं व्हिडिओ तर ठीक आहे, पण तुम्ही जर दुसऱ्याच्या व्हिडिओ खाली जाऊन लिंक देताय किंवा तुमच्या चॅनल बद्दल माहिती देताय ना, तर प्लीज तुम्हाला YouTube सपोर्ट नाही करणार।